नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. नेहमीप्रमाणे आज एक सुंदर असा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. हा विषय आहे आमची जैतापूरची खाडी. खरंच मित्रांनो, कोकणच्या छातीत धडधडणारी निसर्ग, इतिहास, लोकजीवन यांचा सुंदर संगम म्हणजे जैतापूरची खाडी. अर्जुना नदी समुद्राला जिथे मिळते तिथे तयार झालेली खाडी ही जैतापूरची खाडी. राजापूर ते जैतापूर या परिसरात पसरलेली ही जैतापूरची खाडी म्हणजे एक सृष्टीचा जणू मनमोहक असा नजारा आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष सफर घडून या जैतापूरच्या खाडीची. वैशिष्टी नदी वरून वाहत येऊन राजापूर येथे अर्जुना नदी होते आणि राजापूर ते जैतापूर या पट्ट्यातील जी खाडी आहे तिला जैतापूरची खाडी असे म्हणतात. भरती ओहोटीची सुंदर मेळ या जैतापूरच्या खाडीमध्ये होत असतो. आपण पाहू शकता अतिशय सुरेख खारफुटीची जंगलं, अथांग हा खाडीचा प्रवाह आणि त्यामध्ये चालणारी ही सुंदर होडी. नजारा काही औरच आहे. जैतापूरच्या खाडीचा विषय निघतो तर खाडीतील पक्षीजीवन हे आपल्या लक्षात येत असतात. राजापूरच्या खाडीमध्ये फक्त पाणी आणि होड्या नाहीत, तर ती पक्ष्यांची सुरक्षित शाळा, घर आणि थांबा आहे. खारफुटी, उथळ पाणी आणि भरपूर अन्न यामुळे इथे वर्षभर पक्ष्यांची लगबग असते. येथे प्रामुख्याने बगळा, करकोचा, खारुताईसारखा पानकावळा, किंगफिशर, सॅडपायपर, क्लोवर यासारखे अनेक पक्षी, तसेच हिवाळ्यात स्थलांतरित होणारे अनेक पक्षी या खाडी परिसरात आढळून येत असतात. हा खाडी किनारा अगदी सुरक्षित असल्यामुळे आजूबाजूचा परिसर सुंदर आणि स्वच्छ असल्यामुळे या जैतापूरच्या खाडी परिसरात पक्षी येत असतात. अतिशय सुंदर असलेला हा परिसर, मनमोहक असलेला परिसर पक्ष्यांसाठी सारखा खुणावत असतो. घरटी बांधायला सुरक्षित जागा, पिल्लांसाठी कीटक, मासे, शिंपले, तसेच वादळ लाटापासून नैसर्गिक संरक्षण म्हणून विविध प्रकारचे पक्षी या परिसरात वास्तव्यास असतात. आजही आपण पाहू शकता खारफुटीची जंगलं जशीच्या तशी शाबूत आहेत आणि ही जंगलं शाबूत असल्यामुळे अनेक पक्ष्यांचा अधिवास दिसून येत असतो. सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 6 तसेच ओहोटीच्या वेळी काठावर अन्न शोधण्यासाठी आलेले अनेक पक्ष्यांचं दर्शन आपल्याला अतिशय सहजरित्या पाहता येतं. शांत रहा, पक्ष्यांपासून अंतर ठेवा, घरट्यातील पिल्लांना हात लावू नका, खाडीत प्लॅस्टिक टाकू नका, खाडी स्वच्छ ठेवा. हेच एक जैतापूरच्या खाडीची विशेषता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहू शकता खाडीतील सफर. खाडीच्या किनारी खारफुटीची बंदरं, खारफुटीची जी जंगलं आहेत आणि
माडा पोपळीच्या बागा याने अतिशय सुंदर आणि हिरवागार असा झालेला असा हा परिसर खरंच आपल्या आयुष्यात, आपल्या या जीवनात खरंच एक रंगत आणत असतो. कोकणच्या समुद्राच्या इतिहासात जैतापूर बंदर हे अतिशय महत्त्वाचे आहे. आज ते शांत वाटत असलं तरी कधी काळी इथून आंतरराष्ट्रीय व्यापाराची चाके फिरत होती. जैतापूर बंदर कुठे आहे? तर जैतापूर बंदर आपण थोडक्यात थोडक्यात थोड्याच वेळात जैतापूर बंदराची सफर करणार आहोत. जैतापूर खाडीच्या मुखाजवळ अरबी समुद्राला लागून हे जैतापूर बंदर आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणारे हे बंदर कोकण आणि कोकण परिसरातील एक सुंदर असं हे बंदर आहे. नैसर्गिक खोल पाणी आणि सुरक्षित खाडी यामुळे हे एक आदर्शवत असं बंदर आहे. प्राचीन काळापासून या बंदरामध्ये अनेक व्यापारी येत असत. अनेक प्रकारचे व्यापार हे प्राचीन काळापासून या बंदरात होत असत. मध्ययुगीन काळात म्हणजेच सुमारे 12 ते 17वे शतक या काळात जैतापूर हे मोठे व्यापारी बंदर होते. अरब, आफ्रिका, पर्शिया आणि युरोपचे व्यापारी या बंदरामध्ये व्यापार करण्यासाठी येत असत. पोर्तुगीज आणि नंतर ब्रिटिश काळातही त्यांचं महत्त्व टिकून होतं. त्याचीच ग्वाही देणारं समोरचं भलं मोठं हे जहाज आपण पाहू शकता. स्थानिक भाषेत त्यांना मांगेरी म्हणतात, पण सुंदर असं जहाज आपण पाहू शकता. जुन्या काळातील जुन्या बांधणीचं सुंदर असं जहाज किनाऱ्यावर गतवैभवाची साक्षीदार आहे आपण पाहू शकता. पूर्वी याच बंदरातून म्हणजेच जैतापूर बंदरातून व्यापार चालत होते. मसाले, लाकूड आणि नारळाचे उत्पादने, कापड, सूत, सुके मासे, मीठ इथून कोकणचा मेवा बाहेर पाठवला जायचा आणि परदेशी वस्तू खाडीतून गावागावातून पोचवल्या जायचा. आजही ऐतिहासिक अनेक पुरावे या जैतापूरच्या बंदराच्या आसपास आहेत. जुनी दगडी धक्के, बंदराच्या खुणा, आजूबाजूच्या गावातील लोककथा, परदेशी प्रवाशांच्या नोंदीमध्येही या जैतापूर बंदराच्या अनेक आठवणी जाग्या झालेल्या आहेत. अनेक नोंदी आहेत. आणि मित्रांनो, आपण पाहू शकता अरबी समुद्राच्या मुखाशी वसलेलं हे जैतापूर बंदर. अतिशय सुंदर असं हे बंदर काहीसं मनाला आणि आपल्या तनाला आनंद देणारं हे बंदर आपल्या सर्वांसाठी खास, माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी खास हे जैतापूर बंदराची सहल आपण पाहू शकता. जैतापूर बंदर आज मोठे व्यापारी केंद्र नाही, पण आजही या बंदरात थोड्याफार प्रमाणात आपण पाहू शकता वाहतूक चालली जाते. इतिहास जैतापूरची खाडी फक्त नदी समुद्राची भेट नाही, तर येथे अनेक जीवसृष्टीचा पाळणाघर आहे. खारं गोड पाणी, खारफुटीची जंगलं आणि उथळ काठ यामुळे इथे विविध जीव एकत्र नांदत असतात. खारफुटी
खारं गवत आणि दलदलीतील वनस्पती, लाठा रोखणे, माती धरून ठेवणे, तसेच इतर पक्ष्यांच्या पिल्लांना आसरा देणे यासारखी कामं ही खारफुटीची जंगलं करत असतात. मासे, कोळंबी, खेकडे, शिंपले यासारखे अनेक गोष्टी या जैतापूरच्या खाडीत लोक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून करत असतात. साप, बेडूक, कासव, सूक्ष्मजीव यासारख्या सूक्ष्मजीवांमुळे येथे अन्नसाखळी तयार झालेली आहे. खारफुटी प्लॅनेट, मोठे मासे, त्याच्यानंतर मोठे पक्षी, मोठे मासे आणि मानव अशी एक सुंदर अशी साखळी तयार झालेली आहे. अशी ही जैतापूरची खाडी आणि आजूबाजूचा परिसर खरंच मित्रांनो अतिशय सुंदररित्या राजापूर तालुक्यामध्ये वसलेली ही खाडी आहे. आजूबाजूचा सुंदर परिसर आणि जैतापूरची खाडी ही पाहण्यासाठी एक पर्वणीच आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ही जैतापूरची खाडी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. फार पूर्वी अगदी एक जैतापूर बंदर हे त्यावेळेला उद्योगधंद्याचं ठिकाण असलं तर आता काहीशी उतरती कळा लागली आहे. परंतु आजही या जैतापूर आणि जैतापूरची खाडी ही आपल्या जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक शान आहे. तर मित्रांनो, हा होता जैतापूरच्या खाडीवरील एक सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जैतापूरची खाडी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या आजूबाजूच्या मित्रांनाही दाखवा. तोपर्यंत धन्यवाद. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.